राजुरा तालुक्यातील MIDC बामणवाडा इथं प्रदूषणाचा गंभीर प्रश्न। राजुरा तालुक्यातील MIDC बामणवाडा इथं विकास व रोजगाराच्या नावाखाली उभारलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। MIDC परिसरात विविध उद्योग सुरू झाल्यानं रोजगाराच्या संधी वाढल्या असल्या तरी नियमशून्य व बेजबाबदार प्रदूषणामुळे लगतच्या अंगदनगर व प्रभाग क्रमांक 3 परिसरात भीषण पर्यावरणीय संकट उद्भवले आहे। MIDC आणि अंगदनगर यांच्यातील अंतर अत्यल्प असून केवळ एक भिंत उभी आहे, मात्र ही भिंत औद्योगिक प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरते। परिसरातील वीट भट्ट्या व प्लास्टिक प्रक्रिया उद्योगातून निघणारा दाट धूर, फ्लाय ॲश व विषारी वायू थेट वस्तीमध्ये शिरत आहे। यामुळे लहान मुले, महिला व वृद्धांमध्ये दमा, श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचारोग, सतत डोकेदुखी व थकवा यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत। तज्ज्ञांच्या मते वीट भट्ट्यातून निघणारे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड व सूक्ष्म धूलिकण फुफ्फुसावर दीर्घकालीन परिणाम करतात, तर प्लास्टिक जाळल्यानं तयार होणारे डायऑक्सिन व फ्युरान हे घटक कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत बामणवाडा व आदिवासी टायगर सेना आक्रमक झाल्या असून सरपंच भारती जगदीश पाल व युवा अध्यक्ष विदर्भ माननीय इंजिनियर अभिलाष परचाके यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी MIDC व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात निवेदन सादर केले। प्रशासनाने चौकशी करून दोषी उद्योगांवर कारवाईचं आश्वासन दिलं असलं तरी प्रत्यक्ष कृतीची मागणी नागरिकांकडून होत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी राजुरा प्रतिनिधी अमोल राऊत यांचा रिपोर्ट।